बीड जिल्हा परिषदेचा क्लीन स्कूल फॉर्म्युला. शाळांच्या स्वच्छतेसाठी आता ग्रामपंचायतीचे स्वच्छता दूत सरसावणार. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने एक धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शाळांमध्ये शिपाई पद नसल्याने रखडलेला स्वच्छतेचा प्रश्न आता ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कामगारांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जितीन रहमान यांनी कडक आदेश जारी केले आहेत. नेमका प्रश्न काय होता? बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध आहे, मात्र ही शाळा देखील सार्वजनिक संस्थांचेच ठिकाण आहेत. या शाळांना स्वतंत्र शिपाईपद मंजूर नाही, त्यामुळे स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा याचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे: दररोज होणार साफसफाई. प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांमार्फत दररोज शाळेतील स्वच्छतागृहांची साफसफाई केली जाईल. सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी. गटविकास अधिकाऱ्यांनी बीडीओ आपल्या स्तरावरून संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांना याबाबत तातडीने सूचित करावे. हलगर्जीपणाला थारा नाही. स्वच्छतेच्या या कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. नियमित देखरेख. ग्रामपंचायत व ग्रुप ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना शाळांची स्वच्छता नियमित ठेवण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य. शाळा ही ज्ञानाची मंदिरे आहेत, तिथे स्वच्छता असणे अनिवार्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे आता शाळांचा परिसर चकाकणार असून पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता प्रत्येक गावातील शाळा ही स्वच्छतेच्या बाबतीत रोल मॉडेल बनण्याची आशा निर्माण झाली आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.